नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी। हे पहा, जोरदार गारपीट होत आहे। आज आपण पाहणार आहोत की गारपीट कशी पडते। आकाशामध्ये मोठ्या काळ्या कलरचे वादळी ढग असतात। त्या ढगांमध्ये जोरदार वारे असतात। गरम हवा वेगाने वर जाते आणि वरच्या खूप थंड भागात पाण्याचे थेंब गोठून बर्फात बदलतात। हे छोटे बर्फाचे कण वाऱ्यामुळे ढगांमध्ये वर खाली फिरत राहतात। प्रत्येक वेळी त्यांच्यावर पाण्याचे थेंब चिकटतात आणि ते पुन्हा गोठतात। त्यामुळे गारांचा आकार हळूहळू मोठा होत जातो। जेव्हा हे बर्फाचे गोळे खूप जड होतात आणि वारे त्यांना धरू शकत नाहीत, तेव्हा ते थेट जमिनीवर गारांच्या रूपात कोसळतात। हीच प्रक्रिया म्हणजे गारपीट। पुढे पाहूयात, गारांच्या ऐवजी बर्फ का पडत नाही? याचे कारण म्हणजे तापमान आणि ढगांमधील परिस्थिती। बर्फ पडण्यासाठी ढगांपासून जमिनीपर्यंत संपूर्ण हवामान खूप थंड म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असावे लागते। त्यामुळे बर्फ वितळत नाही आणि थेट बर्फाच्या रूपात खाली येतो। आता गारपीट कधी पडते ते पाहूयात। ढगांच्या वरच्या भागात थंडी असते, पण खालील हवा उबदार असते। जोरदार वाऱ्यांमुळे बर्फाचे गोळे तयार होतात आणि ते वितळण्याआधीच जमिनीवर पडतात। म्हणजेच बर्फ पडण्यासाठी हवामान शांत आणि खूप थंड असावे लागते, तर गारपीट वादळी हवामानात होते। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।